आयसर असेल, IIM असेल, IIT असेल, याच्यामध्ये शिक्षकांची भरतीची जी प्रक्रिया आहे त्याचा अवलंब आपण केला पाहिजे आणि जेणेकरून त्याच्यात सातत्य असलं पाहिजे. 5-6 वर्षाचा मध्ये ब्रेक आणि नंतर मग पुन्हा मध्ये शिक्षकांची रोडावलेली संख्या असं नव्हता. याचा परिणाम काय होतो की बेसिकली कुठेतरी जेव्हा शिक्षकांची संख्या कमी होते तेव्हा दर्जात्मक जे काही शिक्षण आहे किंवा दर्जात्मक जो संशोधन आहे त्याच्यावर हा सगळा परिणाम होत असतो. जेव्हा एकदा आपण इंडस्ट्रीशी पार्टनरशिप करतो त्याचबरोबर आपल्याकडे चांगले शिक्षक सुद्धा तशा पद्धतीने मेरिटोरियस आणि इकडे एका बाजूला आपण अमेरिकेचं जे धोरण आहे त्याचा फायदा जर घ्यायचा झाला तर चांगली विद्यार्थी संख्या जी पलीकडे जाते त्यांना कुठेतरी आपल्याला ह्याच्यात समावेश करता येईल. काही लोक अमेरिका सोडून येत आहेत, अमेरिका असं नाही पण बाहेरच्या ह्याचं स्थलांतर चाललेलं आहे. तर ह्या सायन्स किंवा इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना आपण आज आपली तयारी आहे का त्यांना ऍक्सेप्ट करण्याच्या दृष्टीनं, तर त्या दृष्टीनं जे बदल घडणे गरजेचे आहे ते मला असं वाटतं की कायदा असेल किंवा इतर गोष्टी असेल त्याच्यामध्ये थोडंसं काम करून ज्याच्यामध्ये एक सातत्य निर्माण होईल त्या दृष्टीनं प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सरकार करते पण त्याच्यामध्ये काही शेवटी सरकारी हे करत असताना काही मधल्या अडचणी असतात. त्या अडचणीवर वित्त विभाग आहे, इतर अनेक विभाग असतात, त्यांच्या मार्फत काम सुरू आहे आणि त्याच दृष्टीनं मध्यंतरी पोस्टची आपण घोषणाही केलेली आहे. पण त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी मग साधारणपणे कशा पद्धतीने भरल्या गेल्या पाहिजेत, 50-50 या पद्धतीनं की आणखीन काही वगैरे. पण साधारणपणे यासाठी UGCचे एलिजिबिलिटी लिखित नियम आहेत आणि ते डेव्हिएट न करता ते जर आपण व्यवस्थितपणे फॉलो केले तर मला असं वाटतं की चांगले शिक्षक, चांगले विद्यार्थी शिक्षक म्हणून इथे घडू शकतील. पोस्ट डॉक्टरेट सारखी संकल्पना जर आपण चांगल्या पद्धतीने राबवली तर मला असं वाटतं की जो ह्युमन रिसोर्स टीचिंगसाठी आपल्याला गरजेचं किंवा संशोधनासाठी जो गरजेचा आहे तो आपल्याकडेच आपण बनवण्याची प्रोसेस जर केली तर ती संख्या जी मोठ्या प्रमाणात येईल तर त्यांना इथे आपल्याला संधी उपलब्ध करून देता येईल.